नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, या ठिकाणी आता मोठी आणि आनंदाची बातमी राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी समोर आलेली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून एक नाही तर आता दोन मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आम्ही हे पैसे जमा करण्यास सुरुवात करत आहोत। म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्यांना नाराज करण्याचं काम करणार नाही। सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे जमा करण्याचं काम आम्ही सुरू करत असल्याने सर्व शेतकरी आता खुश होत आहेत, असं देखील राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे। म्हणजेच आता डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आला नव्हता तो आता 2000 रुपयांचा तर जमा होईलच, पण हा हप्ता जमा झाल्यानंतर लगेचच पीएम किसान महासन्मान निधीचा पण 2000 रुपयांचा हप्ता तुम्हाला मिळून जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। कारण ही आता नमो शेतकरी योजनेचे पैसे सरकारला लवकरच द्यायचे होते, पण बघा निवडणुका सुरू होत्या आणि निवडणुका सुरू असताना आचारसंहिता असते आणि त्या आचारसंहितेमध्ये हे पैसे देता येत नाही। तर आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांना 2,000 रुपये दिले असते तर ते आचारसंहितेचे उल्लंघन झालं असतं, असं देखील मानण्यात येतं। त्यामुळे सरकारला कोणताही निर्णय घेता आला नाही। आता बघा, आचारसंहिता संपलेली आहे आणि डायरेक्ट सरकारकडून घोषणा झाली, आता नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2000 रुपये आणि पीएम किसानचे 2000 रुपये लवकरच तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असून डीबीटीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप करण्याला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आता जर या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट नमो शेतकरीचे आणि पीएम किसानचे पीक विम्याचे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील। पण या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे। सर्वात आधी डायरेक्ट पैसे तुम्हाला भेटून जाणार आहेत। तर चला, पैसे वाटप नेमके सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सरकार करणार आहे त्या जिल्ह्याची यादी दाखवतो। ती यादी बघण्यासाठी आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर पीक विमा डायरेक्ट 17,500 रुपयांचा येईल आणि 2000 रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो, चला पाहूया। बघू शकता, अखेर मोठी घोषणा झालेली असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्याने शेतकरी बांधव खुश झाले आहेत। बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, खूप दिवसानंतर आनंदाची बातमी आली आहे। आता सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, आता थेट बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार असून राज्य सरकारचा मोठा निर्णय मानला जात आहे। बघा, पीएम किसान आणि नमो शेतकरी 2 टप्प्यामध्ये पूर्ण पैसे आता हे जमा होतील। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। येणारी रक्कम डीबीटीतून येणार असल्यामुळे तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे फक्त 20 ते 25 मिनिटातच वेळ लागणार आहे आणि या टायमिंगमध्येच पूर्ण पैसे आता जमा होणार असून बघा, कोणत्या 12 जिल्ह्यातून सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे ते बघूयात। कारण की आज सरकार पीक विम्याचे पैसे आता वाटप सुरू करत असून हे सर्व पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप सरकार करणार आहे। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा 17,500 रुपयांचा देऊ सरकारने सांगितलेलं होतं, पण निवडणुका वगैरे या कामांमुळे सरकारने ती रक्कम जाहीर केली नव्हती। पण आता सर्व रक्कम जाहीर झालेली असून डीबीटी अंतर्गत पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने सर्व शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे, असं देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाही। तर चला, आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सरकार पैसे द्यायला सुरुवात करणार आहे त्याची नाव सांगतो। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्याही क्षणी आता 2000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील। पण पीक विमा म्हणजेच तो आज किंवा उद्यापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये ही पीक विम्याची रक्कम पैसे जमा झालेले दिसतील आणि 100% येणारच आहेत। कारण की सरकारने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता हे वाटप देखील सुरू झालेलं आहे। कुणाला 17,500, कुणाला 12,000, कुणाला 15,000 तर कुणाला 16,000 अशा पद्धतीने पीक विमा डायरेक्ट बँक खात्यावरती जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे। तर चला, पीक विमा आणि नमो शेतकरीचे पैसे आता 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। आता 12 जिल्हे कोणते आहेत त्याची नावं मी तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्ही नक्की तपासा। बघा, या ठिकाणी आता मोठी घोषणा जाहीर झालेली असून शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळत आहे। बघा, पूर्ण पैसे वाटप करण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आता म्हणावं लागेल। बघा, सरकारकडून आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी इथे आलेली आहे। मित्रांनो, बघा, शेतकरी बांधवांनो फक्त गरज होती ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच पूर्ण वाटप करावी असं सर्व शेतकऱ्यांना वाटत होतं। तर बघा, आता प्रतीक्षा संपलेली आहे। आता 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट पीएम किसान नमो शेतकरी 4000 रुपये सर्वात आधी जमा होतील, तरच
पण पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे पैसे जमा होतानाच लगेच तुम्हाला पीक विम्याचे पण हे 17,500 रुपये 100% सरकार देणारच आहे. सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना पीएम किसानचे पैसे मिळत असतात ती शेतकऱ्यांना पैशाची गरज असते, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही पीएम किसानचे आणि नमो शेतकरीचे पैसे देतो. बघा आता अशाच शेतकऱ्यांना आम्ही पीक विम्याचे पण पैसे लगेचच देत आहोत. त्यामुळे आज देखील वाटप सुरू होत आहे आणि उद्या देखील पीक विम्याचे पूर्ण वाटप सुरू राहणार आहे. तर चला आता पीक विमा, नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि पीएम किसानचे योजने पैसे वाटप होणारे जिल्हे कोणते आहेत ते दाखवतो. तर बघा मित्रांनो, जिल्हा नांदेड. बघा नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये आता नमो शेतकरीचे 2,000 रुपये, पीएम किसानचे 2,000 रुपये असे टोटल 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे. नांदेड जिल्ह्याचे पण नाव यादीत असून जिल्ह्यात देखील पैसे जमा होतील. पण बघा एक अर्जंट सूचना पण झालेली आहे, ती सांगणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या 2 कामे केली तर यावेळेस तुम्हाला पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे अन्यथा हे पैसे आणि पीक विम्याचे पैसे भेटतील, अन्यथा हे पैसे भेटणार नाही. हे सर्व जर पैसे पाहिजे असतील म्हणजेच आता पीएम किसानचे, नमो शेतकरी योजनेचे तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर हे 2 कामे तुम्हाला करावीच लागणार आहे आणि तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून ही 2 पैसे तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. तर पाहूयात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की कशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले 2 कामे तुम्हाला करणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, ही 2 कामे केली नाही तर तुमचे नाव पीएम किसान, पीएम पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेच्या यादीतून काढले जाऊ शकते आणि तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. त्यामुळे पुढच्या 5 दिवसांच्या आत ही 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे. आता नमो शेतकरी, पीक विमा आणि पीएम किसानचे पैसे मिळणार नेमके कोणकोणते जिल्हे आहेत त्याची यादी आपण येथे पाहूया. सरकारकडून वाटप होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बीड जिल्ह्याचे नाव देखील समोर आलेले आहे. बीड जिल्ह्यातून आज आणि उद्या पैसे वाटप सुरू राहणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये, पीएम किसानचे 2,000 रुपये अशी एकूण 4,000 रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे पैसे एकत्र मिळणार नाही. सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपयांचा हप्ता येईल आणि त्यानंतर केंद्राकडून तारीख जाहीर होतात. पीएम किसानचे 2,000 रुपये देखील जमा होतील. पीक विम्याचे पैसे 17,500 रुपये, 15,000 रुपये आणि किंवा 16,000 रुपये असे देखील अशा ठिकाणी तुम्हाला जमा होणार आहे. तर मित्रांनो, महत्त्वाची 2 कामे, ई-केवायसी, बायोमेट्रिक किंवा ओटीपीद्वारे तुमची ई-केवायसी पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांचे पैसे केवळ ई-केवायसी न केल्यामुळे रखडले जातात. त्यामुळे तुम्हाला सीएससी केंद्रावर जाऊन तुम्हाला ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे गरजेचं आहे मित्रांनो. तर दुसरं जे काम आहे, बँक खाते आधार लिंक. तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे, सक्रिय करणे गरजेचं आहे. तसेच 7/12 उतारावरील माहिती पोर्टलवर लिंक असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही 2 कामे तुम्ही केली नाहीत तर तुम्हाला तुमचा हप्ता जो आहे, जे 3 योजनेचे जे पैसे आहे तुम्हाला भेटणार नाही मित्रांनो. तरी लवकरात लवकर ही 2 कामे तुम्ही पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून तुम्हाला पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सुरळीतपणे तुमच्या बँक खात्यामध्ये येतील. तर मित्रांनो, सध्या सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही, परंतु 26 जानेवारीच्या आसपास हा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत तुमच्यापर्यंत येईपर्यंत तुम्ही कशावर पण विश्वास ठेवू नका. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं सोडू नका, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो. तर मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.